सुप्रभात सुप्रभात आणि सुप्रभात. सुप्रभात म्हणजे काय, 8:30ला उठले, 3 वाजले, म्हणजे आता 3ला अजून 10 मिनटं बाकी आहेत. माऊली पण आता निघतील, त्याच्यासाठी सुप्रभात. आजचा दिवस शेष रामकृष्ण एकदम मजेत जाणार आहे, एकदम मजेत जाणार आहे. आजचा आपला प्रवास असणार आहे फलटण ते पाडेगाव. दुपारी खास विशेष पंगत आहे आपल्याला. तूप चूप आज सदाभाऊ वारकरी यांची पंगत असते. यांच्या इथं आपण पंक्तीला जाणार आहोत दुपारी तूप खायला. पुरणपोळ्या, तूप, मांड आणि अशा प्रकारची सुप्रभात आहे. माऊलींचं रथ फिरवत आहे. नाही फिरवतात रे, पालखी नाही आतमध्ये, तिथे बाहेर जाईल. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हे आमचे सकाराम सेठ, सकाराम सेठ, सकाराम सेठ, जे सर्वांचं पोट भरून सर्वांना करतात लुटपूट, तृप्त करून सगळ्यांना एकदम मन प्रसन्न करतात. हे आमचे सकाराम सेठ. सकाराम सेठ बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. माऊलींचा रथ निघालेला आहे. आता माऊली सुद्धा आता येतील आणि आम्ही सर्व वारकरी निघू. चला श्री विठ्ठल. चांगली श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. चला माऊली माऊली. अशा प्रकारे आता आपण नंबरला लागलेलो आहोत. नंबरला जाऊ, भजन करू, नंतर आता 20व्याला भेटू. चला श्री विठ्ठल. ही माझी माऊली. आमचा नंबर इकडं असतो. चला बाय. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुका मने आम्हा दोघे, तुका मने आम्हा दोघे, तुका मने आम्हा दोघे, दोघे, तुका मने आम्हा दोघे. विठ्ठल खोगे खरे माप, विठ्ठल खोगे खरे माप, भाग गेला सिन गेला, हा भाग गेला सिन गेला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली. चला तर अशा प्रकारे आज आपला फलटणवरून निघाल्यानंतर पहिलाच विसावा आलेला आहे. हा थांबा जरा आवाज येते. काय गावाचं नाव आहे? कारदवाडी. कारदवाडी गावाचं नाव काय? हा काशीदवाडी. तर काशीदवाडीमध्ये अशा प्रकारे आपली दिंडी पोचलेली आहे. माऊलींचा सोहळा काशीदवाडीमध्ये पोचलेला आहे. आता आपण पुढं जाऊ आणि जरा आराम करू. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. काशीदवाडीची पुढं मला श्री विठ्ठल, दोरात मला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला काशीदवाडीच्या पुढे श्री विठ्ठल म्हटलेलं आहे. आणि आता आपण जाऊ मस्तपैकी 2 मिनिटं आराम करू. मग आता जेव्हा करणं वाजेल तेव्हा उठू. चला श्री विठ्ठल. विठ्ठल. अशा प्रकारे आपला विसावा संपलेला आहे आणि आम्ही श्री संत कैवल्य संत चक्रवर्ती ज्ञानोबरायांच्या लाईनीमध्ये आमच्या होळीमध्ये लागलेलो आहोत. आणि सुंदर असे
वासुदेव अनघे पांगळे असे भजन चालू आहेत. चला मी त्या भजनाचा आनंद घेतो. चला श्री विठ्ठल. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, कोणी जावा त्या कोणी नंदा, मृत्यूधरी परमानंदावो नंदावो बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी गोंगडी घेऊन पायी, अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पुशीला खाव, अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पुशीला खाव, वृत्ती स्वानंद मुरारी पहाव, वृत्ती स्वानंद मुरारी पहाव, भाग्य उदयाव, भाग्य उदयाव, बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी घेऊन पायी, संगे गोपाळ घेऊन गाई, संगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आले नवलाई, वृंदावनी आले नवलाई, वेणू वाजला सुस्वरे बाई वो बाई वो बाई, बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी घेऊन पायी, बाबा गोंगडी घेऊन पायी. प्रकारे माऊलींचा विसावा आलेला आहे आणि श्री विठ्ठल, श्री विठ्ठल फ्रेश ना आता. ओके, मस्त गावळीने झालेलं आहे, मजा आली गावळीने. चला आराम करतो. आराम म्हणजे आता काय नाही, थोडाफार खातो पितो आणि लगेच माऊली निघतील. पुढं पूजा आहे माऊलींची, अभिषेक असतो तो दाखवीन. श्री विठ्ठल तिथं आम्ही आंघोळी करू. काय आम्ही केली आज आंघोळ केली तुम्ही? पण माऊली वा वा, चला आमचं वाक्य आहे. चला श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल माऊली. श्री विठ्ठल माऊली. आपल्याला आमच्या श्री गुरु कदम माऊलीने एक नवीन नाव दिलेलं आहे, ते ऐकायचं आहे का तुम्हाला? ते धर्मेदादांच्या धर्मेदा यांना काय नाव ठेवलेलं आहे? शर्कराचार्य 700. शर्कराचार्य 700. याचा अर्थ असा आहे
आमच्या माऊलीनं 700 साखर आहे. त्याच्यामुळे कदम माऊलींनी सगळ्यात फेमस झालं पाहिजे. कदम माऊलींनी कोण आलं पाहिजे अरे तुम्हाला इतकी साखर. मग तेवढीच साखर आहे तुला. मग कदम माऊलींनी त्यानं नाव ठेवलंय काय? शर्कराचार्य शेवण. शर्कराचार्य 700. चला श्री विठ्ठल, चला श्री विठ्ठल. आपला 20वा संपलेला आहे. माझी माऊली निघालेली आहे. माझ्या माऊलींचा रथ बघा कसा आला. बघा बघा बघा. चला माऊली 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 माऊली. कवे पेंदा चाले सांगाती, कवे पेंदा चाले सांगाती, गाय चालिल्या वना प्रती, गाय चालिल्या वना प्रती, कवे पेंदा उन्या आनंदात आणि अशा प्रकारे सांगायचा भाग असाच आहे. तर आपली पालखी माऊली काळज येथे पोचलेली आहे. काळज येथे आता मस्त मोठा विसावा आहे आणि आम्हाला आता आंघोळ्या करायच्या बरं का. श्रींच्या पण आंघोळ्या होतील. माझ्या माऊलींची पण इथं अभिषेक होईल आणि नंतर बऱ्याच वेळानंतर पालखी निघेल. म्हणजे एक तास ते 1.5 तास तरी आहे. आणि माझी माऊली इथं आहे बघा या मंदिरामध्ये. त्यांची पूजा होईल, अर्चा होईल, अभिषेक होईल. तोपर्यंत आपण आपला आंघोळ तरी करून घ्यावा निदान. आता आंघोळ करतो. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल मंडळी, आज आपण आलेलो आहोत. सकाळी निघालो फलटणवरून आणि माऊलींचा आता दुसरा विसावा काळज येते आणि माऊलींची इथं अभिषेक होत असतं आणि तेवढ्यापुरतं आम्हाला भरपूर टाइम भेटतो. पण तेवढ्या वेळेत संधी साधून आपले दादा पवार, आपले ट्रकवाले नाही का, त्यांचे मेवणे ते आपल्याला इथं मस्तपैकी चांगशन असा नाश्ता घेऊन आले. जनार्दन जगताप आपल्याला खिचडी आणि पापड वगैरे घेऊन. नमस्कार दादा, आपण आलेत. आपलं फार फार स्वागत. तुम्ही दादा पवार दिसतो बाळा. श्री विठ्ठल याद दा बरं का दादा. असं फार फार धन्यवाद दादांना देतो का तुम्ही आले इथं. इथं आले. आता पुढचं बोला. तुम्हाला आरोग्य, उत्तर तुमचे आयुष्य, आरोग्य, वैभव वाढो. पुढतं पुढते अशीच सेवा घडो हीच माऊलीची आपली प्रार्थना. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. चला माऊली विसावरून उठलेली आहे. जरा पुढे गेली. आता माऊलीला जराच पुढे आहे बघा. रथ दिसतंय. ते पकडताना सुद्धा लय त्रास होतो कारण की माऊली लय पळते ना.
त्याच्यामुळे आता मी पण पळतो आणि नंबरला लागतो. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हो पांडुरंग रुक्मिणी. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. वा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. बरवे झालो आलो या अपराध नाही अपराधाची ओळीलो मूर्ती अपराधाची ओळीलो अहो वेदमूर्ती परियेता अहो वेदमूर्ती परियेता. चला श्री विठ्ठल माऊली. आणि अशा प्रकारे माझी माऊली तरडगाव येथे पोचलेले आहे आणि आम्ही सुद्धा तरडमध्ये आम्ही सुद्धा इथं आलेलो आहोत. माझी माऊली इथं पोचलेली आहे. आता बस जास्त टाईम नाही. आपण जरा जे आमचे सदाभाऊ वारकरी आहेत ते दरवर्षी वारकऱ्यांना तूप पोळी खायला देतात. मग ते आपण पाहायला जाऊ आणि तुम्हाला पण ते दाखवू जेणेकरून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आम्ही चाललो आहोत सदाभाऊंची इथं. पण तत्पूर्वी आमचे वारकरी बघा किती मस्त झाड बघितलं ना झोपलेत. या झाडाखाली काय सावले गार. वा आम्हाला पण जायचं आहे पण काय करणार. तुम्हाला ती तूप पोळीची सूट दाखवण्यासाठी मी चाललोय पुढं. स्वादिष्ट असू द्या चला. स्वादिष्ट असं पण झोपायला लय मजा येते बाबा. लय मजा वारीची वाटेला. चला तूप पोळीची पंगत दाखवतो आणि आम्ही पण कुठेतरी झोपतो. चला का श्री विठ्ठल. आपण त्याची वाट पाहत होते कशाची. तो क्षण जवळ आलेला आहे. म्हणजे तूप रोटी तूप आणि मांडा मांडा. हां तूप आणि मांड्याची पंगत आता इथं होते. आता तिकडे आम्ही पोचलो आहोत सदा वारकऱ्यांची इथं. मस्तपैकी जाऊ शूटिंग घेऊ तुमच्यासाठी कशी तूप रोटीची पंगत असते बघा. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली. आपण ज्यांच्या पंक्तीला आलेलो आहोत ते आमचे सदा वारकरी. त्यांची आपण थोडीशी हुटबूट करूया. त्यांच्यासोबत बोलूया. बाबा श्री विठ्ठल. आपण सर्व वारकऱ्यांना तूप खाऊ घालता पोळ्या खाऊ. मी कितीतरी वर्ष येतो इथं. फक्त माझा चॅनल यंदाचे वर्ष आम्ही खोलला आहे. बरं काय संकल्पना आहे आपली. आपण वारकऱ्यांना तूप रोटी खाऊ घालता. आम्ही तूप खाऊ घालतो. वारी करतो. पाय वारी चालतात. पावला पावली यज्ञ होती ते लोकांना पुण्य करतं. या एवढं कळतं बाकी काय बोला येत नाही. वा वा. तरी अशा प्रकारे आमच्या बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे का त्यांना फक्त वारकऱ्यांना अन्नदान करणं वारकऱ्यांना तूप रोटी खाऊन देणं ही बाबांची संकल्पना आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता इथं चाललेली गडबड. आपण परभणीचे आहात का. बरं बाबांनी मला स्पेशल तुमच्याकडे आणले खास करून. आता का आणले तुम्ही उत्तर द्यायचं जातं बरं का. आता ही जी तूप पोळीची पंगत आहे मी लय वर्षांपासून खातो इथं. मी न विसरता कुठंही न जेवता इथंच येतो पहिले मी. फक्त यंदा चॅनल असल्यामुळं पहिले शूट करतो तुमची. बरं मग आता काय संकल्पना आहे आपली. वारकऱ्यांना आपण तूप रोटी खायला घालतो. बाबांची काय संकल्पना असेल. टोटल निस्वार्थ सेवा आहे. बाबा जे आतापर्यंत जे करत आले टोटल निस्वार्थपणानं सगळे कामं करत आले आणि यापुढे पण त्याच पद्धतीनं करायचं. आणि आमच्यासारखे नवीन तरुण मंडळ आहे त्यांना या संप्रदायामध्ये प्रवाहामध्ये न्यायला त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. फार फार धन्यवाद. आणि तुम्ही येतं ही खूप चांगली गोष्ट आहे बरं का. इथं येणं बुद्धी लागते. लोकांना पैसा फार असतो. कोट्यवधीने लोक पडलेले आहेत पैशांनी. पण फक्त इथं येण्यासाठी बुद्धी लागते आणि संचित लागतो आपला. काय तर वारीला येण्यासाठी माणसाचं संचितच लागतं आणि ते संचित आपल्याला संतांकडूनच भेटतं. आणि अशा प्रकारे आपण इथं सगळे आलात. फार फार धन्यवाद. म्हणा श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणा. चला चला तूप रोटी खाऊया. यात्री एक्सप्रेस नाव आहे चॅनलचा. हो यात्री एक्सप्रेस बघा पूर्ण आपलं तुकोबारायांच्या प्रस्थानापासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ आहेत.
हो हो नक्की नक्की. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तूप वारकऱ्यांची मज्जा चालू आहे. तूप रोटी वारकऱ्यांना खाऊ घालतात लोक. आमचे सदाभाऊ वारकरी बघा. तूप बालदीने तूप वाढतात बापू. आमच्या इथं चमच्याने तूप वाढतात. चमच्याने 2 थेंब पडले तरी भरपूर. काय बाबा बरोबर का नाही? हा चमच्याने तूप वाढतात. चमच्याने इथं इथं वगळ्या काय बोलतात वरगळ्याने. हा अडचणच राहील. वा वा वा. बुलढाणा जिल्हा क्या बात आहे बाबा. बुलढाणा जिल्ह्यावरून आलेले आहेत. लय इथं तुपाची मजा असते महाराज. काय 1-1 चमचा तूप वाढायचा. वगैरे तूप खा पाहिजे तेवढा तूप खा. आणि वा अरे मला झोप येते का रे तुम्हाला? काय गारगार हवा चालू आहे. सुपर. 4 पिशी मध्ये बसला. चला आराम करतो आणि माऊली आल्यावर नंबरला जाऊ. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल बोल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अशा प्रकारे आता आपली माऊली लोणंदमध्ये आलेली आहे. लोणंदमध्ये एक जास्त नाही पण अर्ध्या तासाचा विसावा होणार आहे. विसाव्याकरता आम्ही सगळे सज्जन भाविक मंडळी बसलेले आहेत. आणि काय करतो आम्ही उपाशी फराळी चिवडा स्प्राईट. फराळी चिवडा खाऊन स्प्राईट खाऊन लगेच माऊली पण आता लगेच निघत. तोपर्यंत खाऊन घ्यायचं आणि निघायचं लगेच. चला श्री विठ्ठल. चला अशा प्रकारे शेवटचा करणा वाजलेला आहे. आणि माझी माऊली आपल्या लोणंदला सोडून पुढं निघालेली आहे. पुढं आपला पाडेगावचा आपल्याला वस्ती आहे. चला श्री विठ्ठल. तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही माऊलींच्या किती पाठीमागं चालतो, तर आम्ही माऊलीच्या जास्त नाही फक्त 5च पाऊल मागं असतो. अशा प्रकारे माऊली आमच्या जवळ असते. चला श्री विठ्ठल. सुन उखल सुगला और बात सुन उखल सुगला. बांधिलिया तू अपना गोपाला. बांधिलिया तू अपना गोपाला. काहे बराई दिखावत मोहे. जानत हो प्रभुपना तेरा सबही. बराई रत बन बन जाऊ धरावत. रत बन बन जाऊ धरावत. तुकया बंधुल करी लेले हात. आहे बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. संजीवन हरी पुण्याची गणना कोण करी. चला चला माऊली. अशा प्रकारे आपण पाडेगाव येथे पोहोचलेलो आहोत. तरी आपलं या पाडेगावामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आणि या पाडेगावाची महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. जरा पुढंच झाला ही गडबड जाऊ दे म्हणून सांगतो. चला श्री विठ्ठल माऊली. आपण ज्या गावात आलेलो आहोत पाडेगाव, त्या पाडेगावाची काही वैशिष्ट्य आहेत. तर वारकरी इथं कसे राहतात ते आमचे सांगतील ज्ञानराज महाराज. कारण की ते इथं जुने आहेत. मी नवीन आहे. ज्ञानराज महाराज सांगतील या गावची कथा थोडी.
सांगा महाराज आम्हाला ह्या गावामध्ये वारकरी कसे राहतात कसे नाही? बरेच वर्षापासून हैबत बाबा इथे येत होते. हैबत बाबापासून ही परंपरा आहे. या गावात हैबत बाबापासून माऊलीचा सोहळा थांबतो 20व्याला. त्याच्यामुळे वारकऱ्याची इथं उत्तम अशी सोय होते. रामकृष्णाने घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी वारकऱ्याला आश्रय देतात, आदरातिथ्य करतात, भोजन व्यवस्था करतात. रामकृष्ण. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती. इथं घरोघरी वारकऱ्यांना घरी नेलं जातं वस्तीसाठी, आदरातिथ्य त्यांचा यथोचित सत्कार स्वागत करतात. का आमच्या घरात चला, आमच्या घरात चला, वारकऱ्यांना बाहेर राहू देत नाही असे इकडले हे गाववाले आहेत. पाडेगावचं फार मोठा महत्त्व आहे का नाही? अशा वारकऱ्यांना ते नेतात. तरी फार फार धन्यवाद अशा गावाला. अख्खा सोहळा ते आपापल्या घरी नेतात. चला श्री विठ्ठल. आम्हाला बोलायचं आहे. बोला बोला बोला. अशा प्रकारे शंकराचार्य श्रवण ज्ञानराज महाराज यांनी आपल्याला पाडेगावची माहिती दिलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद 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 धन्यवाद. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. उद्या सकाळी 8 वाजता निघायचं आहे. हो चला श्री विठ्ठल. आपण दरवर्षी ज्या घरात येतो तो घर आपला आलेला आहे आणि आम्ही आमच्या सगळ्या वळकडे टाकल्यात. आमची ही आई आहे ना, आई. हां, या आईंच्या घरी दरवर्षी आम्ही इथं झोपायला येतो. लय वर्ष झालं आई. किती वर्ष येतो इथं? बापरे. आईंची सेवा आहे बरं का. आपल्याला राहायला घर, खायला प्यायला पाणी काय टेन्शनच नाही आपल्याला इथं. हो फार सेवा आईंची अशा प्रकारे आमची आई फार सेवा करत असते. माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू, त्यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढती वारकऱ्यांची अशी सेवा घडो. चला श्री विठ्ठल.